नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फार्मसी ॲडमिशन प्रोसेसमध्ये डिप्लोमा इन फार्मसी अर्थात डी.फार्म जो की 2 वर्षाचा डिप्लोमा आहे, त्याच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये फायनल मेरिट लिस्ट अर्थात अंतिम गुणवत्ता यादी फायनल मेरिट स्टेटस आहे ते अवेलेबल झालेलं आहे. तर ते कशा पद्धतीनं चेक करायचं आहे तर लक्षात ठेवा, ही डी.फार्मची वेबसाईट आहे DTE महाराष्ट्र. या वेबसाईटची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. इथं आल्यानंतर आडव्या 3 हॉरिझॉन्टल लाईन आहेत, त्याच्यावरती क्लिक करा. ते डॅशबोर्ड असतं, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर खाली या आणि मेरिट स्टेटस हा पर्याय आहे, त्याच्यावरती क्लिक करा. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आता फायनल हा पर्याय आलेला आहे. त्याच्यात क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा PhD 25ने सुरू होणारा ॲप्लिकेशन ID आणि डेट ऑफ बर्थ टाकायचे आहे आणि या ठिकाणी कंटिन्यू म्हटल्यानंतर तुम्हाला तुमचं फायनल मेरिट स्टेटस बघता येणार आहे. अशा पद्धतीनं फायनल मेरिट बघता येईल. दुसरा एक पर्याय आहे तो म्हणजे इथेच होम पेजवरती आल्यानंतर खाली स्क्रोल करायचं आहे. खाली स्क्रोल केल्यानंतर बघू शकता की या ठिकाणी फायनल मेरिट डिटेल्स देखील अवेलेबल झालेले आहेत. या इथे बघू शकता तुम्ही फायनल मेरिट डिटेल्समध्ये PDF आहेत. या PDF देखील ओपन करून त्यामध्ये तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन नंबर किंवा नाव सर्च करू शकता. अशा 2 पद्धतीनं तुम्ही तुमचं फायनल मेरिट स्टेटस बघू शकता. स्वतःचं इंडिव्हिज्युअल फायनल मेरिट स्टेटसमध्ये ॲप्लिकेशन ID आणि डेट ऑफ बर्थ टाकून बघू शकता आणि जी पूर्ण मेरिट लिस्ट आहे त्यामध्ये देखील नाव सर्च करून बघू शकता. ठीक आहे. आता आपण बघितलं की कशा पद्धतीनं फायनल मेरिट स्टेटस आणि लिस्ट बघायची. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा, अतिशय महत्त्वाचा मुद्दा, कॅपराऊंडचं शेड्यूल, ऑप्शन फॉर्म कसा, कधी, कुठे भरायचा आणि त्या संदर्भातल्या काही सूचना. पण ह्या सूचना देण्यापूर्वी एक अतिशय महत्त्वाची सूचना आहे, विनंती आहे, रिक्वेस्ट आहे. लक्षात ठेवा, मी व्हिडिओमध्ये सगळेच डाऊट एकाच व्हिडिओमध्ये सॉल्व करायचा प्रयत्न करत असतो. कधीकधी व्हिडिओ 3-4 मिनटाचा होतो. 3-4 मिनटं पण फार मोठा व्हिडिओ नाही आणि मी कधीही जास्त टाईमपास करत नाही. सगळी माहिती एकाच व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये दिलेली असते. त्यामुळं व्हिडिओ पूर्ण पाहत चला. तो व्हिडिओ पाहून झाल्यानंतर काही डाऊट उरत असतील मग कमेंट करत चला. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, ज्या काही मी सूचना देत असतो किंवा कॅपराऊंड संदर्भात, सीट मॅट्रिक्स संदर्भात किंवा इतर काही जे B.फार्मला रूल ॲप्लिकेबल आहेत ते तुम्हाला डिप्लोमाला D.फार्मला देखील ॲप्लिकेबल आहेत. फक्त वेळापत्रक थोडं मागे पुढे आहे आणि हे DTEच्या वेबसाईटवरती होतं आहे D.फार्मचं आणि ते तिकडे CET सेलच्या वेबसाईटवरती होतं आहे. हाच काय तो फरक. त्यामुळे B.फार्मचा एखादा व्हिडिओ किंवा इन्स्ट्रक्शन्स असतील तर ते बघत चला. कारण कसं आहे, प्रत्येक वेळी वेगळा वेगळा व्हिडिओ बनवणं घाई गडबडीत पॉसिबल होत नाही. आत्ता नेमकं मला टायफॉईड डिटेक्ट झालेला आहे, कंटिन्यू फीवर आहे, जास्त बोलता येत नाही, तरी देखील सगळे महत्त्वाचे अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो आहे. ठीक आहे. त्यामुळं कॅपराऊंडच्या शेड्यूलबाबत आता मी महत्त्वाच्या सूचना देणार आहे. त्यापूर्वी एक विनंती, मी जे एफर्ट्स घेतो आहे ते आवडत असतील, तुमच्यापर्यंत सगळी सविस्तर माहिती देतो आहे ते आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला आणि खाली जिथे कमेंट करता त्या ठिकाणी थोडंसं बाजूला स्वाईप केलं की हाईप हा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा. आणि होतं काय, हा यूट्यूबचा अल्गोरिदम आहे, तुम्ही लाईक केलं, कमेंट केली, हाईप केलं तर हा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. लक्षात ठेवा, हे जे काही व्हिडिओ बनवतो त्यामधून काही खूप मोठ्या प्रमाणावर अर्निंग होतं किंवा फुल टाईम मी यूट्यूबर आहे अशातला भाग नाही. घरची कामं, जॉब, ऑफिस या सगळ्या गोष्टी सांभाळून मला 10 वर्षापूर्वी ॲडमिशन घेताना ज्या अडचणी आलेल्या त्या विद्यार्थ्यांना येऊ नये, हाच काय तो एक म्हणजे जेन्युइन प्रयत्न असतो माझा. आणि त्यामुळं मग तुमच्याकडून एक सकारात्मक प्रतिसाद, एक थँक्यूची कमेंट हे आम्हाला पुढचा व्हिडिओ बनवताना खूप सारं मोटिवेशन देत असतं. ठीक आहे. त्यामुळं ॲटलिस्ट तो सपोर्ट पाहिजे. आणि बऱ्याचदा मी असं बघतो की जे फार्मसी प्रोफेशन संबंधित नाही आहेत किंवा सायबर कॅफेवाले आहेत, बरेच जण हिंदीत व्हिडिओ बनवतात ज्यांना काहीही नॉलेज नाही, अशाने काहीही माहिती दिलेली असते तिथं तुम्ही खूप चांगला प्रतिसाद देता. म्हणजे तुम्ही असं नाही, जे असतील ते. आणि मग आपण एवढं मराठीत कंटेंट यावं, सविस्तर चांगली माहिती मिळावी, विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये आणि यासाठी एवढं एफर्ट्स घेत असू आणि तुमच्याकडून तितकं जास्त जर सपोर्ट नसेल तर ते थोडंसं ऑड वाटतं. माझी इच्छा होती की लवकरात लवकर 25 सप्टेंबर वर्ल्ड फार्मासिस्ट डेपर्यंत 1 लाख सबस्क्रायबर व्हावे. ते झालं नाही. ठीक आहे. पण आता दिवाळीपर्यंत तरी तुम्ही 1 लाख सबस्क्रायबरचं गिफ्ट द्यावं. होपसो खूप मनातली भावना होती म्हणून व्यक्त केली. आता जास्त वेळ घालवत नाही आणि कॅपराऊंडच्या शेड्यूलबाबत बोलतो आहे. ठीक आहे. आता बघू शकता इथे इम्पॉर्टंट डेट सेक्शनवरती आल्यानंतर तुम्ही मोरवरती क्लिक करायचं आहे. इथं शेड्यूल बघू शकता कॅपराऊंडचं. ठीक आहे. कॅपराऊंडचं शेड्यूल सुरू होत आहे, त्याआधी सीट मॅट्रिक्स येणार असतं, तर त्याबाबत पण आपण सविस्तर बोलणार आहोत. तर लक्षात ठेवा, फायनल मेरिट लिस्ट हे काल रात्री खूप उशिरा आलेलं आहे. त्यानंतर आता पुढचं शेड्यूल काय आहे तर डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल कॅटेगरी वाईज सीट्स, म्हणजे सीट वॅकन्सी, सीट मॅट्रिक्स कोणत्या कॉलेजमध्ये कास्ट कॅटेगरीनुसार किती जागा आहेत ते 30 तारखेला येणार आहे. 30 सप्टेंबर म्हणजे उद्या.
लक्षात ठेवा ते दिवसभरात कधी येतं, त्यामुळे त्याची जास्त वाट बघू नका. आणि मी आधीच पण सांगितलेलं आहे की मागच्या वर्षी पण त्या ठिकाणी तुम्हाला SEBC EWS सेम रिझर्वेशन होतं, त्यामुळे मागच्या वर्षीचं सीट मॅट्रिक्स देखील थोडंफार विचारात घेऊ शकता. फक्त एखादं नवीन कॉलेज आलं असेल किंवा त्याच्या जागा वाढल्या असतील तर ते बदलू शकतं. ते सीट मॅट्रिक्स यावर्षीचं जे आहे ते उद्या येईल. ठीक आहे. त्यानंतर कॅप राऊंड 1 अर्थात पहिल्या प्रवेश फेरीसाठी जो ऑप्शन फॉर्म भरायचा आहे, कॉलेजची यादी द्यायची आहे, ज्याला आपण ऑप्शन फॉर्म भरणं, चॉईस फिलिंग म्हणतो, कॉलेजची यादी देणं म्हणतो, तर ते 1 ऑक्टोबर ते 4 ऑक्टोबरच्या दरम्यान तुम्हाला भरता येणार आहे. ठीक आहे. आणि तो ऑप्शन फॉर्म भरायचा आहे कसा, तर तो पसंतीच्या उतरत्या क्रमानं भरायचा आहे. म्हणजे तुम्हाला सगळ्यात जास्त जे कॉलेज हवं ते पहिल्या क्रमांकाला, ते नाही मिळालं तर दुसरं कोणतं कॉलेज हवं ते दुसऱ्या क्रमांकाला, अशी पसंतीच्या उतरत्या क्रमाने यादी द्यायची. त्यामध्ये कमीत कमी 1 जास्तीत जास्त 300 कॉलेज टाकू शकता, पण कमीत कमी फक्त एकच किंवा जास्तीत जास्त 300 कॉलेज टाकायची गरज नाही. मोजके पर्याय ज्या कॉलेजला तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे, ज्याची तुम्हाला माहिती आहे, जे कॉलेज जुनं आहे, सगळ्या फॅसिलिटी आहेत, असे कॉलेजेस तुम्ही टाकायचं आहे. आता हे कॉलेज निवडताना काय काळजी घ्यायची, ऑप्शन फॉर्म भरताना काय काळजी घ्यायची, बी फार्मसाठी जे व्हिडिओ बनवलेले आहेत प्लीज ते पहा, कारण मला कंटिन्यू बोलता येणार नाही. फीवर आहे थोडंसं आणि पेन होतो आहे थोडंसं, त्यामुळं कंटिन्यू बोलणं शक्य नाही. जेवढं महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या ऑलरेडी सांगितलेल्या आहेत. आता पण जे महत्त्वाचं आहे ते सांगतो आहे. आणि ह्या कॅप राऊंडचा रिझल्ट कधी येणार, तर 7 ऑक्टोबर 2025 रोजी. ठीक आहे. आणि ह्याचा कॅप राऊंडला कॉलेज मिळालं आहे का नाही हे देखील तुम्हाला चेक करता येतं स्वतःला. आता हा ऑप्शन फॉर्म कुठे भरायचा असतो, याच वेबसाईटवरती स्वतःच्या कॅन्डिडेट लॉग इनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरता येतो. ओके. आणि त्यानंतर जर तुम्हाला कॉलेज मिळालं असेल आणि मिळालेलं कॉलेज ॲटो फ्रीज झालं तर तिथं प्रवेश घ्यावाच लागतो. मिळालेलं कॉलेज ॲटो फ्रीज नाही आहे, तुम्हाला मग पुढच्या राऊंडला जायचं आहे तर तुम्ही नॉट फ्रीज बेटरमेंट करू शकता. म्हणजे आता मिळालं आहे त्याच्यापेक्षा अजून चांगलं कॉलेज मिळावं म्हणून तुम्ही पुढच्या राऊंडला जाऊ शकता. ठीक आहे. आणि बेटरमेंट केलं, पुढच्या राऊंडला गेलात, कोणतंही कॉलेज मिळालं नाही तर अगोदरचं कॉलेज हातात राहतं. लक्षात ठेवा, एक बेसिक रूल आहे, जेव्हा केव्हा कॅप राऊंडमध्ये तुम्हाला एखादं नवीन कॉलेज मिळतं बेटरमेंट केल्यावर, त्यावेळेस अगोदरचं कॉलेज निघून जातं. ओके. आणि सीट ॲक्सेप्टन्स फी जी आपण भरतो तर ती लक्षात ठेवा या पूर्ण प्रोसेसमध्ये कधी ना कधी एकदाच भरावी लागते. म्हणजे यावेळेस कॅप राऊंड 1ला बेटरमेंट करताना भरली तर पुढच्या राऊंडला बेटरमेंट करताना पुन्हा ती फी भरावी लागत नाही, कधीही तरी एकदाच भरावी लागते. बऱ्याचदा याबाबत विद्यार्थ्यांचा गोंधळ होत असतो. ठीक आहे. आणि बेटरमेंट केल्याचा फायदा काय, काही विद्यार्थी काय करतात, बेटरमेंट वगैरे करत नाही, पुढच्या राऊंडला जातात, मग ते अगोदरचं कॉलेज हातात राहत नाही. ओके. ती सीट ॲक्सेप्टन्स फी आहे, कधी ना कधी एकदाच भरायची आहे. ठीक आहे. आणि जर एखाद्यानं फ्रीज केलं आहे, मिळालेल्या कॉलेजला प्रवेश घ्यायचा आहे, तर ते संबंधित डॉक्युमेंट जे अपलोड केलेत फॉर्म भरताना त्याचे 2 झेरॉक्स सेट ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन संबंधित कॉलेजला रिपोर्टिंगला जायचं आहे. अर्थात ज्यावेळेस ही प्रोसेस सुरू होईल त्यावेळेस काय काळजी घ्यायची आहे, कशा पद्धतीनं कॉलेजला रिपोर्टिंग करायचं आहे, याबाबत वेळोवेळी सांगितलं जाईल. ऑनलाईन नंबर लागला, स्कॉलरशिप बेनिफिट हे मिळत असतात. TFWSला ॲप्लाय करू की नको याबाबत ऑलरेडी सविस्तर सांगितलेलं आहे. बी फार्म, डी फार्म, एम फार्म सगळ्यांना ते एम फार्मला नसतं TFWS, सॉरी, डी फार्म आणि बी फार्म यांना ते TFWS कोणी ॲप्लाय करावं. मुलींना ऑलरेडी फ्री एज्युकेशन आहे तर त्यांना त्याचा जास्त फायदा होणार नाही आहे. ओपन OBC, SEBC आणि EWS या कॅटेगरीच्या खास करून मेल कॅन्डिडेटना, मुलांना जास्त फायदा होईल, कारण त्यांना फ्री एज्युकेशन नाही आहे. आणि बाकीच्या ज्या कॅटेगरी आहेत त्यांना ऑलरेडी त्यांच्या कॅटेगरीमधून फीमध्ये जी सवलत मिळते, ट्युशन फीमध्ये सवलत जास्त मिळत असते. इकडे ओपन OBC, SEBC, EWS यांना कमी सवलत मिळते, त्यामुळे त्यांना त्याचा जास्त फायदा होईल. आणि ज्यांना जास्त मार्क्स असतात ते विद्यार्थी अप्लाय करतात, त्यामुळे TFWSला जास्त कॉम्पिटिशन लागतं. हे सगळे व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेले आहेत. मग काय होतं, ह्या सूचना ऑलरेडी दिलेल्या असतात तरी तुम्ही त्या चुका पुन्हा करता. सो लक्षात ठेवा, प्लेलिस्ट आहे ऑनलाईन फार्मसी कोर्स, फार्मसी प्रवेश प्रक्रिया, सगळ्या गोष्टीवरती, अगदी एज्युकेशन लोन, स्कॉलरशिप, अभ्यास कसा करायचा, डिप्लोमाचे विषय कोणते आहेत, ऑप्शन फॉर्म, या सगळ्या गोष्टीवरती ऑलरेडी गाईड केलेलं आहे. होप सो तुम्हाला ही माहिती आवडली असेल. जास्त व्हिडिओ लेंदी होत चालला आहे, मी इथे थांबतो. माहिती आवडत असेल, माझे एफर्ट्स आवडत असतील, व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.